आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। थँक्यू आई। आई मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्यामुळे ती दुखावली, म्हणूनच तिने मला ना बोलून दाखवला तिचा निर्णय। त्या सीईओंचं वागणं मला अजिबात पटलं नाहीये। हा पण त्यामुळे शिवाने आपला निर्णय बदलला, त्यामुळे हरकत नाही। जे झालं ते चांगल्यासाठीच झालं असं म्हणायचं। आपणच थोडासा त्रास देऊ का? द्या ना, बोला काय झालं? मग शिवा कशी आमची? तुम्ही सांगितलेलं सगळं ऐकते ना? हा नाही शिवा ऐकते ना तुमचं सगळं? शिवा, अहो तुमचा प्रश्न मला कळला, पण मला जो प्रश्न पडलाय तो मी विचारायला इथे आलोय। अहो गेली 10 मिनिटे झाली शिवानी त्यांच्या कक्षेत आलेल्याच नाहीत परत। नाही, मला वाटलं त्यांना विश्रांती म्हणून त्या बाहेर पडल्या असतील, पण विश्रांती जास्त आणि अभ्यास कमी असं व्हायला लागलंय अचानक। त्यामुळे तुम्हाला माहितीये का त्या कुठे आहेत? पण शिवा बाहेर आलीच नाहीये। नाही असं करणार नाही ती। असेल ती घरात कुठेतरी, किचन मध्ये असेल, मी बघतो। नाहीये, घरात कुठेच नाहीये ती। आपण तिच्यावर जबरदस्ती करतोय का हो? काहीतरीच काय, तिचाच निर्णय ना हा। नाही तिला सिरियसनेस कळत नाही या गोष्टीचा। नाही आशुतोष, चुकतंय तुमचं। कसं आहे, शिवानींच्या मनात शिक्षणाविषयी भयभीलता बसलेली आहे। व्हॉट? भयभीलता अर्थ? भीती बसली, भीती बसलेली आहे। त्यामुळे आपण सर्वांनी त्यांची ती भीती दूर करणं गरजेचं आहे। कसं आहे, त्यांना असं वाटतंय की त्यांना शिक्षणाचा खूप मोठा डोंगर चढायचा आहे, पण आपण सगळ्यांनी त्यांना समजावून देणं गरजेचं आहे की त्यांना छोट्या छोट्या टेकड्या चढायच्या आहेत। आणि एकदा का त्यांना हे कळलं की त्यांना छोट्या छोट्या टेकड्या चढायच्या आहेत, की त्या आनंदाने त्या छोट्या छोट्या टेकड्या चढतील असं मला वाटतं। चढतील? हा हो हा ते सगळं ठीक आहे, पण आता गेलीये कुठे? तेच विचारायला मी इथे आलोय। थांबा, मला माहिती ती कुठे आहे, मी घेऊन येतो तिला। चाल लवकर। आशुतोष, मी आलो तर तुमच्यासोबत चालेल का? अर्थात, चला आलोच आम्ही। हो आलोच। अहो थांबा, एक मिनिट आशुतोष। हा, अहो आपण इथे कुठे आलो? हे तर गॅरेज आहे ना? शिवाचंच गॅरेज आहे। नाही कैलासांचं गॅरेज आहे। एक मिनिट, शिवानी कैलास पाटील, बरोबर, शिवानींचंच गॅरेज। हे कोण? वडील आहेत तिचे। नाही अहो हे कळलं, हे बसले ते कोण? हे मित्र आहेत तिचे। उलट नाही घ्यायचं। काही म्हणा शिवा, तू डायनॅमिक आहेस। डायनॅमिक म्हणजे काय रे? डायनॅमिक तो असतो ना मोठा असा, तो कुठला डायनोसॉर। अरे नाही, डायनोसॉर डायनॅमिक ऑइल आहे, नवीन आलं। माहिती आहे, चायनीज राईस, शेजवान राईस, अरे डायनॅमिक म्हणजे सर्जनशील किंवा गतिमान, म्हणजे हुशार, चतुर, चलाक। आई याला सांग, आपण जन्मापासून आहोत, खेळू याला सांग। मला माहिती आहे भाई, जन्मापासून आहे शिवा। उगा तू आता नको सांगू तिला। एक काम कर, कवर काढा। कवर आहे काय? आता मला कवर काढू दे। आता शिवा काय? जीजू अरे त्याला कुठे येतं कॅरम खेळतात? जीजू ते जे घरचे जीजू आहे, हा ते मग आले आपल्या। काय तू इथे काय करतेस? ते मी काय पळून आलीस ना? काय रे, तुम्हाला कळत नाही की तुमची एवढी जवळची मैत्रीण आहे, ती इथे आली तर आम्हाला सांगायचं किंवा तिला परत पाठवायचं, पण ते नाही, कॅरम खेळत बसलेत।
शिवा हे काय चाललंय सगळं? हा? तू शिकल्याने आम्हाला काही फायदा होणार आहे म्हणून करतोय आम्ही? आशु अरे असं का, मला नाही जमत आहे अभ्यास करायला खरंच. नाही जमत तर ट्राय कर मग, कॅरम नको खेळू. ट्राय केलं ना आशु, ट्राय केलं. लहान आहेस शिवा. का केलंस तू हे? आशु मला जमत नव्हतं म्हणून मी पळून आले. तू चिडू नको ना माझ्यावर, खरं सॉरी. मला तुझं काही ऐकायचं नाही शिवा. अरे तू काय सगळ्या गोष्टी ताणतोय सर? मी ताणतोय? अगं तू इथे पळून आलीयस, तू ताणतीयस गोष्टी. तिकडे सगळे तुझ्यासाठी एवढं करतायत, तुला कसं काही वाटत नाही ग? हा हे तुझ्याकडनं एक्सपेक्टेड नाहीये शिवा, आउट ऑफ ऑल पीपल. आशु ऐक ना, मी मुद्दाम नाही केलं खरंच. ऐक ना, मला तुझं काही ऐकायचं नाही. तुझ्याकडे इथे येऊन कॅरम खेळायला वेळ आहे, पण हिच्याकडे 1 तास अभ्यास करायला वेळ नाही तिथे बसून. हे कसं चालेल शिवा? आशु ऐक ना, तू रागवू नको ना प्लीज. खरंच मी रागवलो आहे, मला रागवायचंय. आणि आशु समजून घे ना मला. काय समजून घे? तू समजून घे ना आम्हाला. एकदा विचार करून बघ की सगळे एवढा फोर्स का करतायत शिकायला? माझ्यात नाहीये हिम्मत. हिम्मत नाहीये? तिकडे 10 गुंडांना लोळवतेस तेव्हा बरी हिम्मत होते तुझी. स्वतःशी लढायला फक्त हिम्मत नाहीये. आम्हाला सगळ्यांना माहितीये की तू हे करू शकणार आहे, तुझ्याकडनं होणार आहे 100%. पण तूच अडून बसलीस. पाहना गँग सुद्धा तुला म्हणतेय की शिक, पण नाही. आशु ऐकून घे ना माझं. नाही तू काही बोलू नकोस. सगळ्या गोष्टींवर ना तुझ्याकडे एकच उत्तर आहे, मला भीती वाटते, मला जमत नाही, समजून घे. ही काय उत्तर देतेस? आणि भीती आहे तर ठीक आहे ना, त्याच्याशी फाईट कर. भीती संपते, जशी आहे तशी संपेल ती. सॉरी ना. अरे खरंच सॉरी वगैरे काही बोलू नको. हा एक मिनिट. मी काय म्हणतोय, आपण शांततेत बोलूयात ना. म्हणजे तुम्ही भांडू नका प्लीज. तू गप्प बस, तू मध्ये पडू नको. हा तिची चूक आहे याच्यात, तू डिफेंड करू नको ना. मला मान्य आहे माझी चूक आहे, पण तुला का कळत नाही मी नाही करू शकत ते? शिवा, मी तुला 1 तास फक्त तिकडे अभ्यासाला बस म्हटलं होतं, तरी तुला ते जमलं नाही. शेवटी ते गेले ना निघून. मी बसले होते ना, मला नव्हतं कळत. सगळं डोक्यावरनं जात होतं माझ्या, मला बोर पण होत होतं. मला नाही जिजू, शिवा, बाद झाली भांडणं तुमची. आम्हाला आवडत नाही ते. भांडत नाही, वाद घालतोय. भांडत नाहीत, वाद घालतोय. आई शपथ, ऐक, यांना येड लागलाय बाई लोक. अरे ऐक ना, तू माझं ऐक. त्या दिवशी ऑफिस मध्ये तू काय म्हटली? मी बोलले ट्राय करते, माझं चुकलं. मला कळलं पण एका क्लासमध्ये काय घडतंय आणि मला नाही जमणार आहे. नाही जमणार तर बोलायचं ना मग आमच्याशी. का नाही बोललीस? तू लिटरली त्या खिडकीतून पळून आलीस इथे. एक मिनिट, मी कुणाशी बोलू? तिथे पण सगळे मला हट्ट करतात, इथे पण सगळे हट्ट करतात. मला नाही जमत आहे. ठीक आहे, तुला नाही जमत आहे ना, तुझं आयुष्य तुला काय करायचं ते करे. लावले कॅरम, लाव, खेळा तुम्ही कॅरम. अरे आशु, आता कोण चिडतंय आणि जातंय? शिवा, तुला करायचं ते कर. आशु ऐकून घे ना. जिजू, आशु,